नमस्कार, मी संदीप देसाई. बेधडक मध्ये आपलं स्वागत. राज्याच्या विधानसभा निकालापासून ते आजपर्यंत राज्याचं राजकारण संजय राऊतांच्या बोलण्याभोवती फिरताना दिसतंय. महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणवणारे शिवसेनेचे संजय राऊत आज चक्रव्यूहात अडकलेत. महाविकास आघाडी आकाराला येताना दररोज पत्रकार परिषदा घेऊन राऊतांनी राजकीय वातावरण तापवलं होतं. आता पुण्यात लोकमतच्या कार्यक्रमात बेधडक बोलून राऊतांनी नवा राजकीय वाद निर्माण केलाय. उदयनराजेंकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा स्टेपनी असा उल्लेख केला आणि इंदिरा गांधी आणि गँगस्टर करीम लालाच्या भेटी संदर्भात त्यांनी विधान केले. या विधानांनी गेले 3 दिवस राज्याचं राजकारण पेटलंय. तसंच खुद्द महाविकास आघाडीतल्या नेत्यांना त्यांचे हे वागबाण जिव्हारी लागलेले आहेत आणि काँग्रेस आणि राऊत यांच्यावर हल्लाबोल करण्याची भाजपला एक संधी मिळाली आहे. इंदिरा गांधींच्या विधानावर नंतर माघार घेत राऊतांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा, पण फक्त वाद करून राज्यासमोरील प्रश्न सुटणार आहेत का? शेतकऱ्यांच्या समस्यांचं काय झालं? शेतकरी संकटातून बाहेर पडलाय का? हीच उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आजच्या बेधडकमध्ये करणार आहोत. राऊतांचे बाण, आघाडी हैराण. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक प्रताप थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार विद्या चव्हाण आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत आणि भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम हे सुद्धा आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहे. पहिल्यांदा प्रताप थोरात यांच्यापासून मी सुरुवात करतोय. थोरात सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय नाट्य मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला काही नवीन राहिलेलं नाहीये. नवीन रोज वेगळे वाद होत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रति सगळेच पक्ष काय दाखवतायत? कळवळ असल्याचं दाखवतायत, पण शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेलं नाहीये. आणि संजय राऊतांचा विषय राहिला. संजय राऊत ज्या प्रकारे सत्ता स्थापन झाल्यानंतर थोडेसे शांत झाले होते, पुन्हा त्यांची मुलाखत वादग्रस्त ठरली. कुठंतरी राज्याचं राजकारण हे संजय राऊत यांच्या बोलण्याभोवती फिरते असं वाटतंय. फिरत होतं, आता यापुढे फार फिरणार नाही असं वाटतंय. आणि तसं झालं तर बरं, कारण ही महाआघाडी महाविकास आघाडी म्हणून अस्तित्वात आली, परंतु त्याचं नंतरची स्टेटमेंट बघितली तर ही महानौटंकी आघाडी अशा पद्धतीचं त्याचा वाटचाल राहिलेली आहे. कारण विकासाची कामं जर झाली जास्त, शेतकऱ्यांचे प्रश्न राहिलेलेच आहेत, बजेट जवळ आलेले आहे, तुम्ही दिलासा काय देताय याच्यासाठी लोकांचं लक्ष लागलेलं आहे. ही तुमची बेफाट वक्तव्य कानावरती घालून ठेवायची आणि कान धुवायचे घरी जाऊन, याच्यासाठी काय नाही, काय वाटेल ते बोलतात. आणि त्यात आज एक बरं झालं, पवारसाहेबांनी सांगितलं की मी संजय राऊतांच्या वक्तव्यापासून दूर आहे. आता ते संजय राऊतांच्यापासून जर दूर असतील तर आणखी जास्त आघाडीला जास्त चांगले दिवस येतील असंच तिथं दिसतंय. याचं कारण संजय राऊत कसं होतं, त्यांना 2 मास्टर, एक ठाकरे कुटुंबीय आणि दुसरं पवारसाहेब. पवारसाहेबांच्यावरती त्यांची श्रद्धा आहे, त्या पद्धतीनंच ते सगळं होतं. मधल्या काळामध्ये जे भाजप विरोधी आघाडी अस्तित्व आली त्याच्या संजय राऊत यांचाच लाऊडस्पीकर वापरला जात होता आणि त्यात उद्धव ठाकरेंच्या पेक्षा पवारसाहेबच वापरत होते तो लाऊडस्पीकर. आणि त्याचं कारण ती रचनाच अशी आहे, रचना अशी आहे की संजय राऊतांची आहेत ते नंदी आहेत, खरं तर पवारसाहेबांचे नंदी आहेत. महादेवाचे पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यामुळे महादेव तेच आहेत आणि संजय राऊत नंदी आहेत, परंतु ते काय रामाच्या देवळात रामाच्या पुढं बसलेले पवार नंदी आहेत महादेवाचे. असं ते 2 धनी असल्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळं बरेच गोंधळ झाले आणि बरेच गोंधळ होऊ दिले नेत्यांनी. आता ते जर गोंधळ याच्यानंतरच्या काळात त्यांनी रोखले तर ही महाविकास आघाडीचं काम आहे ते जरा योग्य प्रमाणे चालू राहील असं वाटतं. कारण काय, डिफिसिट फायनान्सचं सगळं देश दिसतोय, फार मोठ्या प्रमाणामध्ये डिफिसिट झालेलं आहे. अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे, शेतकऱ्यांच्या हे थांबलेल्या नाहीत, उत्पादन फार खाली गेलेलं आहे. आणि अशा वेळेला हे असले साईड ट्रॅक करण्याकरता जर तुम्ही विषू म्हणून हे असले वापरणार असाल, हे चुकीच्या जागी बसलेले नंदी, अगदी म्हणजे अगोदरची बेधडक वक्तव्यानंतर नौटंकी वाटायला लागतील राज्याला आणि मग त्या गांभीर्यानं सुद्धा घेतलं जाणार नाही असं तुमचं म्हणणं आहे थोरात सर. विद्याताई, तुम्ही बघितलं शरद पवारांनी सुद्धा आता त्यांच्या विधानापासून आपण दूर असल्याचं म्हटलेलं आहे. कसं बघता त्यांच्या मुलाखतीकडे? आणि तुम्ही सत्ताधारी पक्षामधले आहात, काय 1.5 महिन्यामध्ये वेळ अपुरा आहे, म्हणजे फारसा काळ झालेला नाही, पण वेगळेच वाद निर्माण केले जात आहेत आणि महत्वाचे मुद्दे बाजूला राहिलेत.
नाही, मला असं वाटतं हे सरकार आल्यापासून खूप चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करते आणि स्वतः उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांनी कामाचा धूमधडाका लावलेला आहे. पण ह्याचं कुठेतरी भाजपच्या म्हणजे काय झालंय की महाविकास आघाडी बनेल आणि सत्तेत येईल हे शक्यच नाही असं भाजपला वाटत होतं, कारण त्यांच्या 105 सीट झाल्या आणि इतर हे तिघं विरोधी पक्षात असलेले तिघं शिवसेनेसोबत येतील आणि ही सत्ता बनेल असं बिलकुल भाजपला वाटत नव्हतं. त्यामुळे काहीतरी प्रयत्न करून हे सरकार कसं टिकणार नाही, हे सरकार कसं पडेल याचा प्रयत्न अगदी पहिल्या दिवसापासून भाजपचे रथी महारथी करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येईल असं मला बिलकुल वाटत नाही. परंतु मला असं वाटतं माध्यमांनी सुद्धा कुठेतरी पूर्णविराम लावायला शिकलं पाहिजे. माध्यम जे हा जो काय झालेला आहे खरा इश्यू झाला होता तो वेगळाच होता आणि आता त्याला वेगळं वळण देण्याचा एक प्रयत्न केला जातोय, कारण नरेंद्र मोदींची आणि शिवाजी महाराजांची म्हणजे तुलना त्या केली विषयावर सुद्धा तिथपासून ऐका त्या विषयावर सुद्धा माध्यमांनी चर्चा केली. आता संजय राऊतांचा मुद्दा हा राज्यातला आहे आणि तो सुद्धा लोकांना आवडलेला नाही म्हणून याच्यावर चर्चा, त्या विषयावर सुद्धा माध्यमांनी चर्चा केलीच की नाही, त्या विषयावर चर्चा केली, पण ती चर्चा कुठे गेली आणि तिने कसं वेगळं वळण घेतलं हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि नंतर जे संजय राऊतांचं मी बघितलं, त्यांनी आपले शब्द मागे घेतल्याचं सांगितलेलं आहे की जे मी बोललो जर कोणी दुखावलं असेल तर ते मी शब्द मागे घेतोय. त्याच्यावर तिथे पूर्णविराम लागणं आवश्यक होतं, पण तो लागलेला नाही आहे. आगीत तेल ओतण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते आपण बघतो. वेगवेगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जर प्रतिक्रिया आपण बघितल्या तर त्यांना असं वाटतं की हा वाद कायम चालू राहिला पाहिजे आणि कुठेतरी काँग्रेसला उस्कवलं पाहिजे किंवा कोणीतरी या तिघांमधलं एक जण बाजूला झालं तर हे सरकार कसं पडेल ह्याचं फक्त ह्याच्यासाठी हे टपून बसलेले लोक आहेत. परंतु मला त्यांना सांगायचं आहे की हे सरकार कधीही पडणार अगदी नाहीये. हे सरकार पडणार हे नाही आणि सरकार विरोधक आहेत चांगल्या भाजप, प्रकारे त्यामुळे ते काम त्यांचा करणार आहे. प्रयत्न करत राहणार. त्यांचं टार्गेटच आहे हे सरकार पाडणं. रत्नाकर महाजनांच्याकडे जातोय. महाजन सर, आपण बघितलं राऊतांचं वक्तव्य, काँग्रेसनं कुठेही हातचं न राखता संताप व्यक्त केला, राऊतांनी आपले शब्द मागे घेतले. काय सांगाल या सगळ्याबद्दल? नेहमीच्या बोलण्यामध्ये एक वाक्प्रचार येतो, आधी लात मारायची आणि मग सॉरी म्हणायचं. तशातला हा प्रकार आहे. त्याचं कारण असं की इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना आणि पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा इतक्या शक्तिमान नेत्या होत्या आणि समाजातल्या एका मोठ्या समूहाचा ॲक्सेप्टन्स त्यांच्या मागं उभं होतं. अशा व्यक्ती भारतात येऊन, मुंबईत येऊन एका स्मगलरला भेटतील आणि त्याच्याशी सल्लामसलत करतील, ही गोष्ट 5वीतल्या मुलाला सुद्धा पटणार नाही. इतकी लोणकडी थाप त्यांनी मारलेली आहे. त्याच्यामध्ये सत्याचा लवलेशही नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आजचे देशासमोरचे, राज्यासमोरचे आणि लोकांसमोरचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात लक्ष घालण्याच्या ऐवजी इतिहासातलीच मणी उकरून काढायची, हे कोण करतं? तर शुद्ध निर्भेळ विचारशून्यता हे ज्यांचं लक्षण आहे असे पक्ष, संघटना आणि व्यक्ती हे असले उद्योग करतात. आज आपले प्रश्न काय आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि आजच्या आधारावर उद्या उज्ज्वल करण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलचा विचार आज महत्त्वाचा आहे. तो जर करता नाही आला तर अशा काहीतरी भूतकाळातल्या गोष्टी घेऊन फुशारक्या मारण्याचा मोह होतो. आता ज्या काळाचं हे गृहस्थ वर्णन करतायत त्या काळात ते एका वर्तमानपत्राचे क्राईम रिपोर्टर होते. तेव्हा क्राईम रिपोर्टरचा या सगळ्यांची संबंध जेवढा असतो तेवढाच त्यांचा होता, त्यापेक्षा अधिक असणंच शक्य नाही. आणि तरीही इतक्या ऑथेंटिकली ते जर बोलत असतील आणि तेही धादांत खोटं असेल तर त्याची प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. आता अशा विषयाच्या वरच्या चर्चांमध्ये वेळ घालवू नये आणि तुमचे जे काही लोकांना दिलेली आश्वासनं, शब्द, कार्यक्रम, धोरणं आहेत त्याप्रमाणे कारभार करण्यावर लक्ष केंद्रित करावं, हे प्रतापचं म्हणणं एकदम मान्य आहे. पण व्यवहारामध्ये आरेला कार्य करावं लागतं. फक्त ते वारंवार करू नये
एवढा धडा अगदी महाजन सर, सगळ्याच तुम्ही जो मुद्दा राजकीय मांडला तोच आहे पक्षांनी की त्यांनी सरकारनं आता घेतला कामाला तर लागलं बरं पाहिजे. होईल. फक्त चर्चा करत आणि जे काही विधानं आहेत अशी वादग्रस्त विधानं करत वेळ घालवायला नको. राम कदम आहेत भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत. राम कदमजी, आपण बघितलं हा वाद सुरू झाला खरं तर जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकानंतर. हा वाद सुरू झाला, त्यानंतर जाणता राजाचा भाजपनं, म्हणजे विद्याताईंनी जसं सांगितलं तसं भाजप यामध्ये तेल ओतायचं काम करतंय आणि तसंच कुठंतरी पहिल्या विषयाला बगल देण्यासाठी भाजपनं हे सुरू केलेलं आहे असा त्यांचा थेट आरोप आहे. नाही, मुळामध्ये जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक काही भाजपनं लिहिलं नव्हतं. त्याचं प्रकाशनही भाजपनं केलं नव्हतं. आणि भाजपच्या कार्यालयात झालं होतं. तुमचे दिग्गज नेते मला सगळे उपस्थित मला होते. पूर्ण बोलू बोला, द्या. मी बोला. कुणी बोलत असताना मी मध्ये एक शब्दही बोललो नाही अगदी चकार. अगदी बोला. तर त्याच्यामुळे त्या पुस्तकाचा आमचा काहीही दूरपर्यंत संबंध नव्हता. पण त्यानंतर पुस्तक लोकभावना लक्षात घेता माघारी घेतलाय. त्यामुळे तो वाद पूर्णपणे हा मिटलेला आहे. विषय असा येतो की छत्रपती शिवरायांचे वंशज, छत्रपती शिवरायांचं रक्त यांचा पूर्ण हिंदुस्थानासमोर दिवसाढवळ्या अवमान केला जातो. त्यांना विचारलं जातं की तुम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज आहात याचे पुरावे द्या. हे विधान साधं विधान आहे? या विधानामध्ये काय तथ्य आहे? अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान या महाराष्ट्रात कुणालाही करता येणार नाही. सत्ता येतील जातील हे राजकारणाच्या पलीकडचा हा विषय आहे. कारण शिवराय हे आमच्यासाठी भगवंता समान आहेत, आमचा आराध्य दैवत. हा पहिला भाग. आणि मला एक तुम्ही सांगा की या विधानाच्या बाबतीमध्ये केवळ भाजप नव्हे, प्रत्येक शिवप्रेमीची मागणी आहे की राऊतांनी त्यांचं हे विधान मागे घ्यावं, शिवप्रेमींची माफी मागावी. का राऊत ते विधान मागे घेत नाहीत? इंदिराजी दिल्लीहून पायधुनीला त्या स्मगलर गुंड करीमलाला भेटायला यायच्या असं आम्ही नाही म्हणत आहे, राऊत स्वतः म्हणतायत. बरं ठीक आहे, नंतर काँग्रेसनं तंबी दिल्याच्या नंतर शिवसेनेनं दबावापोटी ते विधान राऊतांनी मागे घेतलं. म्हणजे इंदिराजी मोठे आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. पण इंदिराजींबद्दल बोललेलं विधान काही तासाच्या आत राऊत मागे घेतात. पण ज्या शिवरायांच्या नावानं शिवसेनेनं महाराष्ट्रात 50 वर्ष राजकारण केलं, आजही त्यांच्या पक्षाच्या नावाच्या प्रारंभी शिवरायांचं नाव आहे, त्या शिवरायांच्या रक्ताचा अपमान ते विधान 48 तासाच्या नंतर सुद्धा शिवसेनेचे नेते मागे घेत नाहीत. याची दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट, सिंहासनाच्या सत्तेच्या मोहापोटी शिवसेनेनं सगळ्यात पहिल्यांदा हिंदुत्वाला तिलांजली दिली. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेमाला तिलांजली दिली. ठीक आहे. आता तर त्यांनी शिवरायांचे विचार सोडले, शिवरायांच्या वंशजाला थेट विचारतायत. आणि हे विचारल्याच्या नंतर मला आदर वाटतो आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल. ते अतिशय हुशार राजकारणी आहेत. त्यांना देखील कुठेतरी अप्रत्यक्षपणे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून राऊतांनी केलेलं हे विधान त्यांना देखील मान्य नाही. कारण महाराष्ट्रातला कुठलाही माणूस शिवरायांच्या वंशजाचा अपमान सहन करूच शकत नाही. माझं पुढे जाऊन म्हणणं असं आहे, सर्वच राजकीय पक्षांनी, कारण शिवाजी महाराज हे राजकारणाच्या पलीकडे आहेत, आपला आराध्य दैवत आहे. अरे सातारा काल बंद होता, सांगली बंद आहे, एवढा मोठा प्रक्षोभ आहे, आमच्या भगवंताच्या वंशजाबद्दल तुम्ही असं बोलाल आणि पूर्ण महाराष्ट्र गप्प आहे. तर त्याच्यामुळे या विषयामध्ये राऊतांना माफी मागावी लागेल, ते विधान त्यांना मागे घ्यावं लागेल. आणखी एक गंभीर महत्त्वाची गोष्ट आहे, नंतर मला वेळ नाही दिला तरी चालेल. मला एक सांगा की हाजी मस्तान हा काय साधू संत आहे? करीमलाला हा काय साधू संत आहे? हाजी मस्तान मंत्रालयाच्या खाली गेल्याच्या नंतर पूर्ण मंत्रालय खाली स्वागताला यायचं असं कोणाचं विधान आहे? राऊतांचं विधान आहे. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. मग आम्ही अशी मागणी केली की काँग्रेसचे मंत्री का खाली येत होते गुंडाला, स्मगलरला स्वागत करायला? त्यांचे संबंध होते? त्या स्मगलिंगचा पैसा कोणाला मिळत होता? त्यांचे लागेबंदे कोणाशी आहेत? का गुंडाशी संबंध होते काँग्रेसच्या सरकारच्या मंत्र्यांचे? याची जर माहिती पोलीस जर याची चौकशी करणार नसतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार नसतील, तर उपयोग काय? अगदी रामकदमजी, तुमचे मुद्दे सगळे लक्षात आले. एक मिनिट, शेवटचं एक वाक्य. म्हणून मी काल स्वतः घाटकोर पोलीस स्टेशनला याची तक्रार केली, काहीही दाद मिळाली नाही. पोलीस राजकारणाच्या राजकीय भयापोटी, दबावापोटी कुठलीही कारवाई करत नाहीत. आज मी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंची भेट घेतली आहे. जर त्यांनीही नाही न्याय दिला तर मला मंगळवारी माननीय गृहमंत्र्यांची भेट घ्यावी लागेल,
दुर्दैवानं त्यानेही जर न्याय नाही दिला तर शेवटी मला राज्यपालाकडे आम्हाला जावं लागेल. अगदी तुमच्या या सगळ्या तुम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत याच्यावर सगळ्या आक्षेपांवर आणि तुम्ही जी विधानं मांडलेली आहेत याच्यावरची सगळी मला उत्तर आपण बोलायचं. घेणार आहोत. विद्याताईंना बोलायचंय. ब्रेक नंतर बेधडक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राऊतांचे बाण आघाडी हैराण या विषयावर आपण चर्चा करतोय. राम कदम यांनी महत्वाचे मुद्दे काही मांडलेले आहेत, त्यांचे आक्षेप नोंदवलेले आहेत, त्यांनी कशा प्रकारे राऊतांनी वादग्रस्त विधानं केली. महाजन सरांना बोलायचं होतं. महाजन सर, असं आहे की ज्या घटनांचं किंवा प्रसंगांचं आपण वर्णन करतोय किंवा चर्चा करतोय ते साधारणपणे 70च्या दशकातल्या घटना आहेत. या अगदी त्या 70च्या दशकातल्या घटनांचं आज वर्णन करताना किंवा त्यावर मतप्रदर्शन करताना हे सगळं जणू खरंच आहे आणि म्हणून याची चौकशी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत असं म्हणायचं म्हणजे केवळ हवेत तलवारबाजी करण्याचं लक्षण आहे. पण ती तशी करण्याची अनेकांना सवय असते, त्याप्रमाणे करणारे जे करतील. पण मी त्या पलीकडे जाऊन आपल्याला सांगतो की हे जे हाजी मस्तान नावाचे गृहस्थ होते 70च्या दशकात, हाजी मस्तान युसुफ पटेल आणि कंपनीचा फार बोलबाला होता. तस्करीच्या आरोपावरून हाजी मस्तान हे त्यावेळेला आर्थर रोड तुरुंगात होते. त्यावेळी मी स्वतः आर्थर रोडच्या तुरुंगात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होतो. त्या नात्यानं हे दोघेही माझे पेशंट होते. त्यामुळं संबंध मंत्रालय त्यांच्या स्वागताला यायचं आणि मग मंत्री यायचे आणि मग ते ही जे सगळे हवेतले इमले बांधले जात आहेत त्या हवेतल्या इमल्यांना इतिहासाचा काहीही आधार नाही. उलट असं आहे की स्मगलरांच्या विरुद्ध आपल्याला म्हणजे प्रतापना आठवत असेल की जॉर्ज फर्नांडिस आणि अन्य विरोधी पक्षांनी या स्मगलिंगच्या विरोधात एक मोठं अभियान चालवलेलं होतं आणि त्या वेळच्या काँग्रेस सरकारनं त्याला प्रतिसाद देत या लोकांवर खटले भरलेले होते आणि परिणामी ते तुरुंगात होते. आणि ह्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळं थापा मारायच्या त्या किती मारायच्या याला तरी काही मर्यादा पाहिजे. त्यामुळं मी मगाशी म्हटलेलं हे जे क्राईम रिपोर्टर आहेत त्यांनी ही जी विधानं केलेली आहेत ती लोणकडी थाप या पलीकडं त्या गोष्टीचं वर्णन काहीही करता येणार नाही. त्यामुळं अशा लोणकडी थापांची आणि अशा खोट्या विधानांची आपण किती दखल घ्यायची याचा सुद्धा निर्णय आपण केला पाहिजे. अगदी या सगळ्यामध्ये आता शिवसेनेचे प्रवक्ते असायला पाहिजे होते. तुम्ही जे काही वक्तव्य केलीत किंवा तुम्ही जे काही त्यावेळेचे मुद्दे मांडलेत त्यावर त्यांच्याकडनं उत्तर घेता आलं असतं. विद्याताई, तुम्हाला राम कदम बोलत असताना काही मुद्दे मांडायचे होते, बोला. नाही, मला हेच आठवण करून द्यायची आहे राम कदमांना की असे अनेक विधानं तुम्ही सुद्धा केलेली आहे, ते विसरू नका. म्हणजे दहीहंडीच्या दिवशी तुम्ही जे विधान केलं होतं ते अजूनपर्यंत महिला विसरलेल्या नाही आहेत की कुठली मुलगी तुला आवडली ती इथे आवडून. म्हणजे हे असे विधानं कधी कधी होतात, नकळत होऊन जातात. तुम्ही काही पर्पजली केलं असेल असंही आम्ही म्हणत नाही. परंतु आता तुम्ही जे बोलताय की उदयनराजे भोसल्यांबद्दल जे बोललेले आहे त्याची अपमान केला आहे गादीचा. शिवाजी महाराज आमचे हे आमचे पण आहेत ना. शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नाही तर अख्ख्या देशाचे सुद्धा दैवतच आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगतायत की ही भयंकर प्रकार. अरे यासाठी शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करणं हे सगळ्यात मोठं आहे. ते तिथे तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटत नाही. तुम्ही सांगता तो आमचा नाही. नरेंद्र मोदींवर कधी सिनेमा काढा, कधी पुस्तकं लिहा, कधी शिवाजी महाराजांची तुलना करा. हे सगळं करून घ्यायचं, हे सगळं लोकांना सांगायचं करायला. आणि मग आम्ही त्यातले नाहीच, नाम निराळे आहेत असं. ही जी तुमची भूमिका आहे ना ही पूर्ण संशयास्पद आहे. लोक समजदार आहेत, ते सगळं ओळखतात. आणि आता मात्र महाराष्ट्रामध्ये जी सत्ता बसलेली आहे त्या सत्तेला हादरा कसा देता येईल आणि त्यासाठी कुठलं इंधन वापरावं लागेल हे भाजपच्या लोकांना खूप चांगलं आहे, हे माहिती आहे. आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीसांची विधानं बघा, चंद्रकांत पाटलांचे बघा किंवा मुनगंटीवारांचे बघा. आणि आता राम कदम इथे तेच करतायत. तर त्यामुळे हे जे तुमचे जे हेतू आहेत की काहीही झालं तरी आम्ही ह्याच्यामध्ये तेल ओतू आणि हे सरकार पाडू, हे कारस्थान तुम्ही पहिल्या दिवसापासून सुरू केलं आहे, ते कृपा करून थांबवा. कारण तुम्हाला जर जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नसतील, नवीन प्रश्न, आता राम मंदिराचा प्रश्न पूर्ण सुटलेला आहे, आता काहीही नाही आहे. त्यामुळे आता
NRC असेल काय CA असेल दुसरे काहीतरी प्रश्न निर्माण करायचे आणि देश अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरती अत्याचार आहे. आता ती निर्भयाची फाशी आपण बघतोय. आतापर्यंत व्हायला पाहिजे होती. हा फक्त तिच्या आईचा प्रश्न नाही, हा प्रत्येक महिलेचा प्रश्न आहे की हे लवकरात लवकरांना फासावर चढवलं पाहिजे. जिथे राष्ट्रपतींनी सांगितलं तिथे अजून फाशी होत नाही म्हणजे काय. तर हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत आणि हे विषय सोडवू पाहते आमचं सरकार. तुम्ही सोडवले नाही 5-6 वर्षात, काही केलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही करतोय तर आम्हाला जरा करू द्या ना. तुम्ही आम्हाला अस्थिर करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तो आम्ही हाणून पाडू पहिल्यांदा. मग हे विधान हे सगळं नंतर बघू ना आम्ही काय करायचं ते. अगदी राम कदमजी तुमच्याकडनंच उत्तर घेणार. तुमच्याकडनं एक मिनिट द्या फक्त मला. विद्याताईंनी महत्वाचे मुद्दे मांडले की तुम्ही फक्त राजकारणासाठी हे राजकारण करताय, तुम्हाला सरकार अस्थिर करायचं आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर, सगळ्या देशाला जगाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आदर आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. पण ज्या वेळेला जय भगवान गोयल यांनी मोदींबरोबर तुलना केली त्यावेळी तुमचे कुठले नेते रस्त्यावर उतरताना दिसले नाहीत. संभाजी भिडेंच्या बाबतीमध्ये एक वक्तव्य केलं सुप्रिया सुळे यांनी की ज्या वेळेला हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला त्यांनी आंदोलन पुकारलं नाही. मात्र आता कुठंतरी राज्यातल्या राजकीय आकसापोटी हे करतायत असा विद्याताईंचा आरोप आहे. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? मुळामध्ये आपण जेव्हा छत्रपती शिवरायांच्या रक्ताचा अवमान होतो तर त्याला आपण प्रत्येक वेळेस राजकारणाशी जोडलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही. ठीक आहे, मला अपेक्षित नव्हतं, पण विद्याताई व्यक्तिगत माझ्याविषयी बोलले आणि माझ्याविषयी त्यांचे जे आक्षेप आहेत त्याच्यावर आपण वेगळी स्वतंत्र चर्चा करू शकतो आणि त्या संदर्भामध्ये मी याच्या अगोदरही अनेकदा खुलासा केलेला आहे. पण त्यांची इच्छा असेल तर एकदा याची चर्चा लावा, त्या चर्चेत मी माझा खुलासा करीन. आता राहिला प्रश्न वेगळा, राहिला प्रश्न संजय राऊतांचा. संजय राऊतांनी दुसरं विधान ठीक आहे, दिग्विजय सिंगांनी देखील अनेक वादग्रस्त विधानं केलेत, मणिशंकरनी केलेत, पण हे तसं विधान नाही आहे. हे विधान आमच्या दैवताविषयी आहे आणि जेव्हा दैवताविषयी विधान होतं तुलना करणं शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींची मान्य आहे का तुम्हाला? तेवढं उत्तर द्या ना. शिक्षित आहे म्हणून काय गप्प बसायचं का? शिक्षित आहात, माझं बोलून झाल्यावर बोला ना. तुम्ही बोलताना मी बोललो एक शब्द नाही बोललो ना. अरे जे दैवत आहे त्या दैवताच्या बाबतीत कसलं आलंय सत्ता, कसलं आलंय राजकारण? अरे आधी माफी मागा त्या दैवताची, त्या दैवताच्या वंशजाची तुम्ही खेळता आहात आणि त्याच्यानंतर म्हणतात आम्हाला राज्य व्यवस्थित करायचंय. करा ना राज्य व्यवस्थित, कोणी नाही म्हटलंय. जेव्हा दैवताचा अपमान होतो, जेव्हा स्मगलरशी काँग्रेसच्या नेत्यांना जोडलं जातं, काय करते मुंबई पोलीस? का चौकशी करत नाही, का विचारत नाही हा स्मगलिंगचा पैसा कुठे चालला होता, विचारत का नाही? आणि याच्यानंतर हे आम्हाला संस्काराचे डोस पाजणार, आमच्या व्यक्तिगत गोष्टी काढणार. ठीक आहे, त्याच्यावरही चर्चा करू, त्याच्यावरही चर्चा करू. पण विषय असा आहे, शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्र नाही, हा हिंदुस्थान सहन नाही करणार. तुमच्यासाठी ढोंग असेल, व्यक्तिगत बोलत नाही, मी व्यक्तिगत बोलत नाही. शिवरायांचा अपमान जर तुम्हाला राजकारण वाटत असेल तर याच्या इतकं दुर्दैवी काहीच असू शकत नाही. अरे काय मागणी केली आम्ही? जे इंदिरा गांधींच्या बद्दलचं विधान तुम्ही मागे घेता, शिवाजी महाराज तुम्हाला छोटे झाले, इंदिरा गांधी मोठ्या झाल्या. अरे इंदिरा गांधी आदरणीय आहेत, मान्य, पण शिवराय त्यापेक्षा 10 पटीनं मोठे आहेत, आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यांच्याविषयीचं अवमानकारक विधान का मागे घेत नाही? का राष्ट्रवादी म्हणत नाही? का काँग्रेस म्हणत नाही तुम्ही विधान मागे घ्या म्हणून? का पोलीस चौकशी करत नाहीत राऊतांची की कोण गुंड आहेत, कोणाशी संबंध आहेत? अरे दाऊदचं नाव घेतलं जातं, 48 तास ओलांडलेत, कोणी काही चर्चा करायला तयार नाही, कोणी चौकशी करायला तयार नाही. पोलीस दबावाखाली काम करतात आणि याच्यानंतर यांनी आम्हाला संस्काराचे डोस पाजायचे. अरे तुम्ही राज्य व्यवस्थित करा, तुमच्या राज्यकारणाबद्दल आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप जो आहे, अरे मूल्य काही असतात, नैतिकता काही असते, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही करणार म्हणजे केवळ अहंकारापोटी डल्ला मारायचा आहे म्हणून खुर्चीवर बसू नका. छत्रपती शिवरायांच्या त्यांना परत घ्यायला पाहिजे. डल्ला कोणी मारलेला आहे, मुनगंटीवारांचा बंगला कसा झाला एवढा मोठा, हे सगळे तुम्हाला आता भ्रष्टाचाराचे तुमचे आरोप काढायला पाहिजे. मी थांबलो की बोला ना तुम्ही. नाही तुमचं म्हणजे मी किती थांबलो की ऐकून बोला ना घ्यायचं? ताई. मी एकदा तरी आतापर्यंतच्या 10 वर्षात एकदा तरी तुम्ही बोलत असताना बोललोय का कुठल्या चर्चेत? ताई बोला ना, निवांत बोला. बरं बोला, तुमचे मुद्दे मांडा. माझं म्हणणं एवढंच आहे की अहंकारापोटी कुठल्याही सरकारच्या पेक्षा छत्रपती शिवराय हे फार 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 मोठे आहेत. अरे सांगलीमध्ये सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरलाय. अगदी रामकदमजी तुमचे सगळे मुद्दे तुमचे लक्षात आले. विद्याताई बोला. शिवभक्तांचं तरी बघा.
आता मला बोलायला दिलं, बोलू द्या ना. बोला. हे जे बोलतायत ना, यांना म्हणा तुम्ही जे काय क्षुल्लक कारणासाठी बोलताय त्याच्यापेक्षा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे दैवत आहे, त्यांची तुलना नरेंद्र मोदीशी होऊ शकत नाही. याची तुम्ही पहिले माफी मागितली का? ती आधी माफी मागा तुम्ही. ती मागितलेली नाही. स्वतःच्या कार्यालयामध्ये त्याचं उद्घाटन, त्याचं प्रकाशन करून घेतलं. ते पुस्तक तुमच्या सांगण्यावरनंच निघालं होतं. नरेंद्र मोदींवरचं जे काय त्यांचं उदात्तीकरण चालू आहे ते बिलकुल मान्य नाही आहे. ते उदात्तीकरण तुम्ही केलं, आम्ही सहन केलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली आहे त्याच्यावरती भाजप मूग गिळून गप्प आहे, त्याच्यावरती काहीही बोलत नाही. आणि सांगली बिंगलीमध्ये जे काय आंदोलनं केले ना, ते कोण भिडे गुरुजी वगैरे, गुरुजी बिरुजी तुम्ही त्यांना म्हणा, कारण त्यांनी जे काय कारस्थानं केलेले आहेत ते आतापर्यंत खरं तर जेलमध्ये असायला पाहिजे होते, पण ते जेलमध्ये नाही आहेत. पण याच्या पुढे निश्चितच गेले पाहिजेत, कारण ते काय आहेत हे मराठा समाजाला सुद्धा आता कळलेलं आहे आणि दलित समाजाला सुद्धा कळलेलं आहे त्यांनी जे काय केलेले ते. त्यामुळे त्याच्यावरती आपण, तुम्ही वेगळी चर्चा लावल्यावर बोलू, परंतु आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम नाही आहे. तुम्हाला कुठून तरी हे सरकार अस्थिर करायचे आणि नैतिकता, भ्रष्टाचार ह्याच्या गप्पा मारू नका कृपा करून. आम्ही काय डल्ले मारायला आलो नाही. डल्ले तुम्ही 5 वर्षात काय मारलं ते आता तुम्हाला अजून 2 वर्षात कळेलच तुम्ही कुठे कुठे काय काय डल्ले मारले होते, ते आम्ही काढू. परंतु ही अशी भाषा वापरू नये तुमच्या, म्हणजे ही शोभणारी भाषा नाही आहे. त्यामुळे इथे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्हाला काही काडी इतकंही प्रेम नाही आहे, परंतु तुम्ही जे काय बोलताय ते फक्त हे सरकार कसं पडेल, तुम्ही अगदी टपलेले आहात की हे सरकार कधी पडेल आणि आम्ही कधी सत्तेवर बसू. परंतु महाराष्ट्रातली सुज्ञ जनता आहे, हे सरकार चांगलं काम करून दाखवते, कामाचा धडाका लावला आहे, त्यामुळे तुम्हाला हे सहन होत नाही आहे आणि ते अस्थिर करण्याचे तुमचे अनेक प्रयत्न आम्ही हाणून पाडू, हे तुम्हाला मी जाहीर सांगते. अगदी राम कदमजी, तुमच्याकडून सुद्धा आता तुमचे मुद्दे सुद्धा ऐकून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही पक्षांकडून, आता सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राऊतांचे बाण, आघाडी हैराण या विषयावर आपण चर्चा करतोय. संजय राऊत यांच्या विधानानंतर राज्यामध्ये आंदोलनं सुरू झालेली आहेत, चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्रताप थोरात आहेत. थोरात सर, आपण बघितलं विद्याताईंनी काही आरोप केलेले आहेत, त्याचबरोबर राम कदम यांनी सुद्धा काही आरोप केलेले आहेत. कुठंतरी हे राजकीय पक्ष जे आहेत ते शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, हे बाजूला राहत आहेत आणि भावनेचं राजकारण केलं जात आहे आणि तुमचा आमचा सर्वांचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यामध्ये येत आहेत. हे कुठंतरी मनाला वाईट वाटणारी गोष्ट आहे. याच्यात दुर्दैवाचा भाग आहे की आजचं राजकारण जे आहे त्याचा आत्मा मुळात लाळघोटे लोकांना महत्त्व देण्याचा आहे. त्याच्याच मुळाचं ते परवा ते कोण जय भगवान गोयल शिवसेनेत होते, ते भाजपात आले, त्यांनी हे केलं. लाळघोटे लोकांना महत्त्व देणं हे जर टाळलं, कारण काय ती माणसं काय बकुबाची नसतात. ती काय करतात, त्या नेत्यांना सुरुवातीला गुदगुल्या होतात, परंतु ते अंगलट येतं आणि काय बकू हे माणसं नाशच करतात. या लोकांचा इमेजचा नाश होतो याच्यात. त्यांना कळत आहे सुरुवातीला गोड सगळ्यांना वाटतं, सगळ्याच पक्षात हे रोग आहे. त्याच्यामुळे त्याचं आपण बघायला नको. आता राऊतांच्या सारख्यांनी जर हे केलं, शिवाजी महाराजांचं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलानं लहानपणी शिवाजीचं चित्र काढलेलं असेल पाठीवरती. इतकी ती लोकप्रियता आहे आणि प्रभाव अजूनही आहे, त्याबद्दल काही बोलायचं काही कारण नाही. परंतु तुम्ही जर का त्यांच्या घराण्याचा वंशाचा काय त्याचा पुरावा मागताय, म्हणजे कुठल्या थराला गेले, त्यांचा काय पुरावा एखाद्या सर्वसामान्य घरात जन्मलेल्या माणसाचा जरी तुम्ही पुरावा मागितला, तुम्ही कुठल्या घरातल्यात, ते सुद्धा आक्षेपार्ह आहे आणि निंदनीय आहे. तर ते तर ही राष्ट्रपुरुष आहेत ही माणसं, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलताय. त्याच्याच सुटी उदयन महाराजांनी बऱ्याच वेळा काही वादग्रस्त विधानं केली, त्यांचं आक्षेपार्ह होतं, तरी पण कोणी फार पडायचं नाही त्यांच्या विरुद्ध बोलायच्या. मोठे नेते बोलायचे नाहीत. त्या घराण्याचा आप जो आहे तो ठेवण्याच्या बाबतीत सगळ्यांनी काळजी घेतली. आता ही माणसं जर तुम्ही काय आता तोंडाळ माणसं बडबोले आहेत ना, त्याचा तुम्हाला राजकारणासाठी वापर होतो म्हणून तुम्ही वापरता. आता ते अंगावरती आल्यानंतर मग ते सगळं मग ते दूर जातात. जसे पवारसाहेब गेले ते, ही माणसं किती घ्यायची जवळ. पण ही काय त्याच्यातले नेत्यांचे प्रकार बघा. हे नेते आहेत का राऊत, ठीक आहे, त्यांच्या बडबोलेपणाचा वापर केला मधल्या काळात. दुसरा भाग असा आहे, नेता कोण, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा इलेक्शन क्लिअर मेजॉरिटीने जिंकतो तोच नेता लोकशाहीत मानलं तर. त्यामुळे त्यांचं ते अशा इंदिरा गांधींनी हे अनेक वेळा दाखवलं आहे. त्यांच्यावरती तुम्ही अशी चिखलफेक करता आणि पण किती वर्षापूर्वी त्यांचं निधन झाले, किती वाईट परिस्थितीत झालंय ते. तुम्ही काय बोलता कुणाबद्दल. दुसरा भाग असा, मी सुद्धा 40-45 वर्ष मंत्रालयात पत्रकारिता केली ना, त्यावेळेला मला मंत्रालयात रोज जाणारा माणूस होतो. मी कधी बघितलं नाही बा हाजी मस्ताना आलेत आणि कोणी खाली आले, मी बघितलेलं नाही.
असलं एवढं राजकारणातील लोक एवढं उघडपणे नाहीत करत. पण तो हा काय प्रकार आहे? बरं, दाऊद इब्राहिमला मी दम दिला होता. अरे दाऊद इब्राहिम एवढा तो कोण होता? दाऊद इब्राहिम इतका साधा माणूस होता तो. इथं खुनांचा सडा पाडला होता, त्यांना रक्ताचा सडा पाडलेला माणूस यांना घाबरतो. म्हणजे त्याच्यामुळं कुठेतरी काय बोलावं, कधी बोलावं आणि किती बोलावं हे प्रत्येक नेत्यानं विचार केला पाहिजे. त्याही पेक्षा नेत्यानं विचार करायचा नाही म्हणत, हे तुम्ही प्रवक्ते म्हणून वापरलेत, बडबोलेपणासाठी वापर केला होता मधल्या काळात संजय राऊतांचा. हा आता अंगलट आलाय. काय सरकार हे महाआघाडीच्या अंगलट आलाय. पहिली गोष्ट अशी माणसं वापर करताना जरा निवडून वापरा. आता रत्नाकर महाजनांच्याकडून कधी असं वेडेवाकडी स्टेटमेंट येतात का? त्याला व्यासंगाचा हे असतो, पाया असतो. व्यासंगाचा पाया असलेली माणसं येऊ द्यात ना, त्यांनी बोलू द्यात. थोरात सर, आपण आता तुम्ही महाजनांचाच उल्लेख केलाय. महाजन सर, या सगळ्यामध्ये तुम्ही थोडक्यात सांगा की आता सरकारच्या पुढचं महत्वाचं पाऊल काय असणार? आता हे चर्चा तर सोडून देऊया आपण. मगाशीच उल्लेख झाल्याप्रमाणे हे सरकार कार्यरत होऊन फार तर 1.25 महिना झालेला आहे. या 1.25 महिन्याच्या काळात सिम्बॉलिक का होईना जे निर्णय या सरकारने घेतले त्यातले काही प्रत्यक्ष अंमलातही येत असल्याचं आपण बघतो आहे. आपणच त्या बातम्या वेळोवेळी देत असता. यावरून पुढच्या 5 वर्षामध्ये गेल्या 5 वर्षांपेक्षा चांगला किंवा निदान बरा कारभार होईल याविषयी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचं समाधान होईल. अशा पद्धतीनं हा कारभार झाला पाहिजे अशी आपली सर्वांचीच इच्छा आहे. अगदी 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 पण काय असतं, लक्षात आलं वेळ कमी आहे आपल्याकडे. म्हणजे लक्ष्मी रोडवरनं सरळ चालत नाही, ते लक्ष्मी रोडच्या आजूबाजूच्या गल्ल्यात सुद्धा कधी कधी घुसतं. तसं हे गल्ल्यात घुसणारे लोक जे आहेत. अगदी महाजन सर, तुमचा मुद्दा कळला. विद्याताई, तुम्ही मांडा. नाही, मला एवढंच सांगायचं आहे की भाजपचे जे काय कामाची पद्धत आहे गेले 5 वर्ष बघितलेले आहे. आणि त्यांनी जो प्रचंड भ्रष्टाचार केला आहे त्याचे 22 उदाहरणं आमच्या विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात मांडलेली आहे. हायकोर्टापर्यंत काही मॅटर गेलेले. तो उगाचच आमच्यावरती आरोप करणं, आम्हाला आमच्या अस्थिर करणं किंवा आमचं सरकार पडेल असं म्हणून हे करणं हे चुकीचं आहे. आणि जे शिवाजी महाराजांची आणि नरेंद्र मोदींची तुलना केली आहे त्याच्यावर कुठेही भाजप प्रकट होताना दिसत नाही, कुठेही बोलताना दिसत नाही आहे. तर पहिल्यांदा त्यांनी त्याचं स्पष्टीकरण करावं की ते उदयनराजे आता त्यांच्या पक्षामध्ये आले आहेत म्हणून ते उदयनराजे भोसले यांचा वापर करून घेत आहेत. ते सगळ्यात मला म्हणजे आक्षेपार्ह ते वाटतंय की त्यांनी आपल्याकडे जे जे भाजपचे आलेले आहेत, शिवेंद्रराजे असतील किंवा संभाजीराजे असतील किंवा उदयनराजे असतील, ह्यांना वापरून घेत आहेत. ते बरोबर नाही आहे. कारण शेवटी तुम्ही जर आम्हाला शिकवत असाल की गादीचा मान राखला पाहिजे तर तुम्ही पण गादीचा मान राखा ना. ह्यांना तुम्ही अशा प्रकारे वापरून घेणं हे चुकीचं आहे. आणि पहिल्यांदा म्हणजे शिवाजी महाराजांची आणि नरेंद्र मोदींची तुलना ही बिलकुल मान्य नाही. तिथे कुठेही भाजपने माफी मागितलेली नाही. विद्यार्थी म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा हे भावनेचं राजकारण झालं, महाराजांना या सगळ्यामध्ये ओढणं झालं. राम कदमजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत. थोडक्यात सांगा, शेतकरी आणि ह्या सगळ्या भोवती फिरणारं राजकारण कुठेतरी भावनिक मुद्द्यांवर फिरताना दिसतंय. विरोधक म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून तुमची सुद्धा महत्वाची जबाबदारी आहे महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना न्याय देणं. आराध्य दैवताबद्दल आक्षेपार्ह असेल तर निषेधार्हच आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी शेतकरी बाजूला राहतोय. थोडक्यात सांगा. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून अतिशय आक्रमकपणे नागपूरच्या विधानसभागृहामध्ये आम्ही मांडलेला आहे. आणि सातत्यानं आम्ही शेतकरी आमच्या हृदयामध्ये आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी प्रामाणिक 5 वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. इथून पुढेही आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे आम्ही काम करणार आहोत, करतो आहोत. विषय असा आहे की या सरकारला काम करायचंय. या सरकारला छत्रपती शिवरायांच्या रक्ताची माफी मागायला लाज का वाटते? अरे तुम्ही इंदिराजींच्या बाबतीतलं विधान मागे घेता, छत्रपती शिवराय का त्याच्यापेक्षा लहान आहेत? तर हा आमचा सवाल आहे. या सवालामध्ये काय चूक आहे सांगा बरं आपण. काही चूक नाहीये. ज्या 2.5 महिन्यामध्ये संजय राऊतांच्या बोलण्यामुळे सरकार आलं असं काही म्हणत होते. ठीक आहे, ते खरं खोटं वेगळा भाग, पण त्यांच्याच बोलण्यामुळे इथून पुढे भविष्यात हे सरकार पडेल. अगदी सरकार पडेल भविष्यवाणी केलेली आहे. हे खरं निघालं.
तोंडातनं हे खरं निघालं की अगदी या सरकार सगळ्यामध्ये पडेल, आपण म्हणजे बघितलं बेधडक मध्ये आपण चर्चा केली राऊतांचे बाण मागत नाहीये. आघाडी हैराण या विषयावर आपण चर्चा केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय राऊत यांच्या बोलण्याभोवती जे विधानसभा निवडणुका झाल्यापासून राजकारण महाराष्ट्रातलं फिरतंय, त्यामुळे आता वाद निर्माण झालेले आहेत. मग इंदिरा गांधी यांच्या संबंधी केलेलं विधान असेल किंवा